तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर सांगितलंच होतं की गुरुपौर्णिमेची तयारी वगैरे आपल्या मठात कसं चालू आहे. तर स्वामी ओम स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्याला गुरुपौर्णिमेची सगळी तयारी वगैरे करायची होती आणि त्याच्यासोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाला जे भाजीपाला वगैरे लागते ते सगळं आणून ठेवले होते आणि मग दुपारी सगळं टेंट वगैरे मारून घेत होते. त्याच्यासाठी पोरं वगैरे आले होते बाहेरचे आणि मग संध्याकाळी भजनचं तयारी वगैरे चालू होतं ते पण करत होते इकडं. आणि त्याच्यानंतर ना अचानकच पाऊस चालू झालं, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो होतो आणि अचानक पाऊस आल्यामुळे सगळे जे टेंट वगैरे बांधले होते ते सगळं खाली पडलं होतं. त्याच्यामुळे परत एकदा बोलून घेतले त्यांना, जे टेंट वगैरे बांधले होते त्यांना, कारण परत एकदा बांधून घ्यायचं होतं. आणि मग पाऊस आला म्हणून मित्र चहा वगैरे बनवत होता, मस्त चहा वगैरे पिऊन घेतलो आणि संध्याकाळी मग भजन वगैरे चालू झालं. आणि पावसामुळे जे पाणी वगैरे साचलं होतं ते सगळं मित्र वगैरे काढत होते. त्याच्यानंतर आपल्याला जे हार वगैरे होते ते सगळं बांधून घ्यायचं होतं आता. आणि जेवढे आपले सगळे मित्र वगैरे होते त्यांना सगळ्यांना फोन करून बोलून घेतलं, कारण सगळीकडे आपलं पूर्ण मठात सगळं सजावट करायचंय. थोडे पोरं महाराजांकडे सजावट करत होते आणि थोडे पोरं बाबांकडे पण सजावट करत होते. त्याच्यामुळे आपलं थोडंसं लवकरच झालं सजावट वगैरे करायचं. आणि इकडे उद्याचं महाप्रसाद पण तयारी वगैरे करत होते रात्रीच, कारण खूप बायका वगैरे आले होते वाढपीसाठी आणि ती महाप्रसादाच्या तयारीसाठी. आणि मग आपलं डेकोरेशन वगैरे पूर्ण झालेलं आहे. तर गुरुपौर्णिमेमध्ये जे जे उत्सव वगैरे झाले होते आणि जे कार्यक्रम वगैरे झाले होते त्याच्यासाठी जे नंबर वगैरे मारले होते त्याच्यासाठी ट्रॉफी वगैरे मागवले होते. आणि त्यांना आज बक्षीस समारंभ होता, तर शाल श्रीफळ वगैरे सगळं आम्ही घेऊन गेलो आणि आपल्याला बांधायचं होतं म्हणजे बॅनर. आणि आपलं सगळं काम वगैरे कंप्लीट झालं होतं आणि संध्याकाळी बक्षीस समारंभ चालू झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात आणि मंदिरात आम्ही पाहिलं की एका स्वामी भक्तांनी महाराजांच्या रांगोळीने मस्त फोटो बनवत होते. तर अर्ध झालं होतं आणि अर्ध अजून करणार होते ते. आणि दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे भाजीपाला वगैरे लागतात ते सगळं आणून ठेवले होते. आणि मग अचानकच पाऊस चालू झालं आणि सकाळी जे सगळं टेंट वगैरे मारले होते ते सगळं खाली पडलं. त्यांच्यानंतर परत बांधणारे ते सगळे लोक आले होते आणि थोड्याच वेळात पाऊस पण कमी झाला होता. आणि इकडे मित्र चहा वगैरे बनवत होता सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर आम्ही पण चहा वगैरे प्यायला गेलो. मित्र आम्हाला पण चहा वगैरे दिला, मी आणि मित्र सगळे चहा पिऊन घेतलो. आणि उद्यासाठी जे महाप्रसादाचे भांडे वगैरे असतात ते सगळं आणून ठेवले होते, ते सगळं धुवून घेत होते. आणि पावसामुळे जे पाणी वगैरे थांबलं होतं ते सगळं मित्र काढत होते. आणि जे सगळे झेंडू आणलं होतं त्याचे सगळं माळा वगैरे केले होते, ते आपल्याला बांधून घ्यायचं होतं. आतमध्ये डेकोरेशन चालू करायचं होता आणि सगळे मित्र वगैरे आले होते. आता चालू करायचं होतं पहिला तर महाराजांकडे आम्ही चालू करणार होतो. त्याच्यासाठी सगळे मित्र आतमध्ये गेले आणि फुलं वगैरे सगळे आतमध्ये घेऊन गेलो आम्ही. आणि स्वामी महाराजांकडे बांधायचं पण आपलं लवकरच झालं होतं. त्याच्यानंतर बेलनाथ महाराजांच्या आतमध्ये मंदिरात गेलो आम्ही, तिथं पण आपल्याला बांधून घ्यायचं होतं. सगळे फुलं वगैरे मित्र आणून ठेवले होते आतमध्येच. आणि जिथलं पण आपलं मस्त सजावट वगैरे पूर्ण झालं होतं आणि महाराजांकडे पण पूर्ण सजावट वगैरे झालं होतं. आणि जे ताई रांगोळी वगैरे काढत होते ते पण कम्प्लीट झालं होतं आणि थोडं फार असं दिसत होतं ते. आणि अजून थोडंसं काम होतं म्हणून आम्ही गावात गेलो होतो. तर गुरुपौर्णिमेचे सगळे पोलिसांनी तयारी वगैरे करून ठेवलं होतं. सकाळी उठल्यावर पहिलं तर काकड आरती करून घेतलं मंदिरात गेल्यावरती. आणि महाप्रसाद सगळं तयारी वगैरे चालू होतं, कारण आज खूप गर्दी असते महाप्रसादासाठी स्वामी भक्तांची. त्याच्यासाठी सगळं अगोदरच तयारी वगैरे करून ठेवावं लागतं यांना. आणि पहाटे 4लाच आम्ही नगर प्रदक्षिणासाठी निघालो, कारण आपल्याला समाधी मठ आणि वटवृक्ष सगळीकडे नगर प्रदक्षिणा असते नामस्मरण करत. आणि हे नगर प्रदक्षिणा आपल्या मठातून फक्त एकदाच वर्षातून बाहेर निघते. त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच उठून आम्ही पण त्याच्यामध्ये भाग घेतलो. आणि सगळे नामस्मरण वगैरे करत आम्ही निघालो समाधी मठाकडे. आणि गर्दी सकाळी कमी असते त्याच्यामुळे आपल्याला लवकरच दर्शन वगैरे भेटणार होतं, आपल्याला सगळ्यांना माहितीच होतं. आणि आपल्यासोबत मठाची गाडी पण होती, त्याच्यावर आपल्या मठाचं सगळं बॅनर वगैरे होतं आणि महाराजांचं फोटो वगैरे होतं. त्याच्यानंतर वटवृक्षकडे निघालो आम्ही आणि तिथं पण नामस्मरण वगैरे झालं आपलं. आणि वटवृक्ष मंदिराच्या समोर जे नामस्मरण होतं ते पूर्ण मन आपलं प्रसन्न होऊन जातं, कारण सकाळी कोणीच नसते, पहाटे खूप कमी संख्या असते लोकांची. दिगंबरा दिगंबरा स्वामी गजानन दिगंबरा 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 स्वामी गजानन दिगंबरा कृपा करा तुम्ही कृपा करा स्वामी गजानन कृपा करा कृपा करा तुम्ही कृपा करा स्वामी गजानन कृपा करा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात होते गण गण गणात होते. आणि मग तिथून 6 वाजेपर्यंत आम्ही आमच्या राजाऱ्या मठाकडे आलो. आणि अभिषेकासाठी खूपच गर्दी होती आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे. आणि अभिषेक चालू व्हायच्या अगोदर सगळे लोक येऊन बसले होते, त्याच्यासाठी आपल्याला अभिषेक आज थोडंसं लवकरच चालू करावं लागलं, कारण ते किती पण स्वामी भक्त होते त्यांच्या हातूनच अभिषेक केला जातो. त्याच्यामुळे खूप लांब लांबून भक्त वगैरे येतात स्वामी भक्त आपल्या मठात.
आणि अभिषेक संपन्न झाल्यावरती आपल्याला करायचं होतं आरती. याच्यानंतर ना आता सामुदायिक अभिषेक पण होतं, त्याच्यामुळे आपल्याला लवकरच करावं लागलं. आणि जे सगळे स्वामी भक्त अभिषेकाला वगैरे होते त्यांना सगळे शाल श्रीफळ वगैरे देण्यात आलं, कारण हे बघा गर्दी केवढे, एवढे सगळे लोक अभिषेकाला होते आज. आणि ते आपलं कंप्लीट वगैरे झालं होती. मित्रासोबत आम्ही निघालो राजवाड्याकडे, कारण तिथं आज सूर्यमणीचं दर्शन होतं. आणि आपल्याला तिथं एंट्रीलाच अनुभूती हे प्रकल्प बघायला मिळालं. अक्कलकोट मधील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. आणि गर्दी कमी असल्यामुळे सूर्यमणी आपलं दर्शन मस्त, एकदम मस्त दर्शन झालं. तिथनं दर्शन वगैरे करून आम्ही परत निघालो आपल्या राजाराय मठाकडे. आणि आल्यावरती आम्ही पाहिलं की रक्तदान शिबिर हे सगळं चालू झालं होतं. सगळं नाव वगैरे लिहून घेत होते आणि जे रक्तदान वगैरे केले त्यांना सगळं सत्कार वगैरे करत होते. आणि दुसरीकडे महाराजांचं सामुदायिक अभिषेक पण चालू झालं होतं. आणि बाकीच आपल्याला अजून थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं, ते सगळं चालू केलो आम्ही. तर चला आता बघूया महाराजांना मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कसं सजावट केलो, कमेंट करून नक्की सांगा. स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता गुरुदेव दत्ता दिगंबरा अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता गुरुदेव दत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा सद्गुरुनाथा साईनाथा विष्णु स्वरूपा दिगंबरा गुरुनाथा साईनाथा विष्णु स्वरूपा दिगंबरा अवधूतनाथा प्रेमळनाथा कृपा करा तुम्ही कृपा करा नाथा प्रेमनाथा कृपा करा तुम्ही कृपा करा दिगंबरा दिगंबरा साईनाथा दिगंबरा 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 साईनाथा दिगंबरा कृपा करा साई समर्था कृपा करा साई समर्था कृपा करा साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी 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 गजानना गजानना अवधूतानंदा गजानना गजानना